स्वच्छ सुंदर विकसित कसबा संकल्पना आमदार हेमंतजी रासने पुण्यामध्ये किंवा कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे जिथे कचरा पेट्या होत्या त्या कचरा पेट्या हटवून तिथं हेमंतजी रासने यांच्या संकल्पनेतनं असं सुशोभीकरण करण्यात आलंय। हे सुशोभीकरण खरंच चांगलं आहे, याच्यात कुठंच दुमत नाही। पण हे सुशोभीकरण जेवढं केलंय तेवढंच फक्त कसबा आहे का कसबा त्याच्याही पुढे पलीकडे कुठं जाऊन आहे आणि तिथं स्वच्छता आहे का या आपण बघूयात। कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये खडकमाळ या भागामध्ये ही मामलेदार कचेरी आहे। या मामलेदार कचेरीची काय अवस्था आहे या आपण बघूयात। हे हवेली क्रमांक 1चं ऑफिस आहे या बाजूला आणि याच्या बाजूला हे सगळं पाणी साचलेलं आहे। याच्यात प्रचंड प्रमाणात मच्छर झालेले आहेत। याच्या दुसऱ्या बाजूला या इथून आत जायचं कसं? हवेली 1 नंबरकडे जाण्याचा हा जो रस्ता आहे इथं अवस्था बघा। इथं दस्त नोंदणी होते या अशा अवस्थेत, या अशा अवस्थेत या 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 पुढे या पुढे या। ही काय परिस्थिती आहे? हा ही काय परिस्थिती आहे? वाजलेत किती ताई? वाजले किती आता? 10 वाजायला आले। कार्यालयाचं टायमिंग किती? 9:45 आहे बघा साहेब, आत्ता लॉक उघडतायत। 10 वाजायला आलेत। 9:45 वाजताचं जनतेचं टायमिंग आहे की जनतेने 9:45 वाजता इथं यांच्या इथं यायला पाहिजे। 10 वाजता साहेबांचं ऑफिस उघडतं हे बघा। 10 वाजेपर्यंत ऑफिस उघडत नाहीत। जर जनतेसाठी जर 9:45 वाजता जर सरकार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिथं उभं राहिलं पाहिजे तर हे लोक 9:30 वाजता आले पाहिजे। 10 वाजता ऑफिस उघडतंय। आता अधिकारी कधी येणार आणि कामं कधी चालू येणार? सगळ्या ऑफिसेसची हीच अवस्था आहे। एक तर स्वच्छतेचं नाव नाही आणि दुसऱ्या बाजूला जनतेला जो टायमिंग दिला जातो 9:45 वाजताचं टायमिंग असून सुद्धा 10 वाजले तरी अजूनपर्यंत ऑफिस उघडत नाही। ही परिस्थिती आहे पुण्याची। या 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 आत या। किती वाजता ऑफिस चालू व्हायला पाहिजे? 9:45 ला चालू व्हायला पाहिजे सर, पण स्वारगेटची इथं खूप ट्रॅफिक आहे। बरोबर, आजच्या दिवसच मी तुम्हाला सापडलो नाही का स्वारगेटची इथं ट्रॅफिक आहे। आपल्याला जर ट्रॅफिक असतं आपण तुम्ही सगळे लोक महाराष्ट्र शासनाच्या पाट्या लावून फिरता सगळं करता, मग तुम्हाला वेळेत निघालं पाहिजे ना। तुम्हाला माहिती नसता का गोष्टी? बरं आता 10 वाजला तुम्ही, ठीक आहे तुम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकलात, बाकीचे साहेब लोक कधी येणार? मी कालही तुमच्या इथं व्हिजिट केली होती। मी काल सांगितलं, मी कालही इथं व्हिजिट केली होती। मी तुम्हाला म्हटलं होतं की मी कधीही आता येईन। काल मी येऊन गेलो की नाही? काल मी तुमच्याकडे येऊन गेलो होतो। मी तुम्हाला म्हटलं होतं मी कधी पण व्हिजिट करीन। मग कालही तुम्ही वेळेत आलेला नव्हता आणि आजही वेळेत आलेला नाहीयेत। आता साहेब लोक किती वाजता येतील? साहेब एक 10-15 मिनिटात येतील। 10-15 मिनिटं येतील। मी 10-15 मिनिटं थांबू? 10-15 मिनिटात नाही आले तर मी कोणाकडे कंप्लेंट करायची? येतील सर। नाही आले तर काय? मी नाही आले तर कोणाकडे कंप्लेंट करायची? मला कंप्लेंट करायचा अधिकार कुठे आहे? आय एम कॉमन मॅन। एक सामान्य नागरिकाला वेळेवर जर सरकारी कार्यालयामध्ये जर वेळेवर कामं मिळत नसतील तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? आम्ही कंप्लेंट कोणाकडे करायची? सर येतील ना सर। सरांनाच विचारावं लागेल। हो सर, एकदा भेटा। म्हणजे त्यांच्यावर कारवाई कोणी करायची त्याचं उत्तर त्यांनीच द्यावं असं नाहीये। मग 9:45 वाजताचं टायमिंग दिलेला असताना सुद्धा 10 वाजता तुम्ही आता ऑफिस उघडताय। आता मग साहेब कधी येणार? येतील सर। म्हणजे नोकरी असली म्हणजे काम केला तरी पगार तेवढा, नाही केला तरी पगार तेवढा आणि जनतेला कंप्लेंट करायला कुठं काही रस्ता नसल्या कारणाने हवालदिल पद्धतीने काम चाललंय असं नाही वाटत? तसं नाहीये सर। मग काय शब्द नाहीयेत। ही परिस्थिती आहे पुण्याची, कळलं का? आणि ही नुसती पुण्याची नाही, ही सगळ्या सरकारी कार्यालयांची हीच अवस्था आहे। सरकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काम केला तरी पगार तेवढा आणि काम नाही केला तरी पगार तेवढा। 9:45 वाजताचं ऑफिसचं टायमिंग आहे। 10 वाजता ऑफिस उघडलं जातं। साहेब लोकांचा तर आत्ता पत्ताच नाही। साहेब लोक 11 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये येत नाहीत, 12 वाजेपर्यंत। आणि त्यांना विचारलं की म्हणतात व्हिजिटला गेलो होतो, ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेलो होतो। ही लोक कर्मचारी अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या गाड्याच्या पाट्या लावून फिरतात तरी यांना या ट्रॅफिक मध्ये कसे काय अडकतात? यांना वेळेवर येता येत नाही का? यांना विश्वास आहे की सामान्य जनता कुठं कंप्लेंटच करू शकणार नाही आणि कंप्लेंट केली
तरी कुठलाही आमचा घंटा वाकडं करू शकणार नाही. हा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विश्वास आहे, म्हणून ही इथं परिस्थिती आहे. या साहेब आलेत, या. किती वाजताचा टायमिंग आहे साहेब? तुमच्याबद्दल कंप्लेंट कधी करायची? कारण की कालही मी इथं येऊन गेलो. काल मी नव्हतो. मग कोण होतं? म्हणजे काल म्हणजे काल मॅडम होत्या, त्याही उशीर आल्या, आज तुम्ही उशीर आले. सर 9:15चा टायमिंग आहे. खरं तर तुम्ही 9:30 वाजता इथं ऑफिसमध्ये पाहिजे. 9:15ला यायला पाहिजे, 9:30ला यायला पाहिजे. 9:15चा टायमिंग आहे म्हटल्यावर तुम्ही 9:30ला ऑफिसमध्ये अटेंड पाहिजे ना सर. मग सामान्य जनतेने कोणाकडे कंप्लेंट करावी? नाही, पावसामुळे उशीर झाला साहेब. अहो, जनता 2 मिनिटं उशीर झाले तर त्या फाईन मारतात लोक. हा, मग तुम्हाला आम्ही कन्सिडर करायचं, आम्हाला कन्सिडर कोण करणार? कोण चुकतं? मग जनतेचं चुकल्यावर जनतेला फाईन मारणं बंद करा ना. त्याच्यावर कधीतरी आवाज उठवणंच आहे. तुमच्याकडनंच अपेक्षा आहे. तुम्ही सरकारी कर्मचारी, अधिकारी, मायबाप आहेत आमचे. आम्ही सामान्य जनता, आमची काय अवकात आहे? हा, ही परिस्थिती आहे. काल मॅडम होत्या, त्या पण वेळेत आल्या नाहीत. आज साहेब चेंज झालेत, ते साहेबही वेळेत येत नाहीत. ही परिस्थिती आहे. कळलं का? सामान्य नागरिक टॅक्सेस भरून टाकतो. यांना काम केला तरी पगार तेवढा, आणि काम नाही केला तरी पगार तेवढा. ही हवेली एकची परिस्थिती आहे.